सध्या वातावरण पाहिलं असता संपूर्णपणे न्यायव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे असं दिसतं। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक अमानुष म्हणजे मानवी स्वभावाला काळिमा फासणारी घटना अशी घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जबाबदार जे आरोपी आज रोजी अटक केलेले आहे त्यापैकी एक फरार आरोपी आंधळे अजूनही सापडलेला नाही। तानाजी सावंत यांच्या मुलाचं चार्टर विमान एका काही क्षणामध्ये काही कालावधीमध्ये तुम्ही परत मागवू शकतात आणि त्यांचा शोध लावू शकतात, मात्र एवढा मोठा गुन्हा घडवल्यानंतर तो आरोपी सापडत नाही ही कुठेतरी एक शोकांतीची बाब गृह खात्याची दिसून येते। का गृह खातं त्याला पाठीशी घालतंय अशी शंका याच्यामध्ये येते। यामध्ये अनेक रती महारथी आका असल्याचा संशय या प्रकरणामध्ये आहे। त्या अनुषंगाने या आरोपींना तात्काळ फाशी झाली पाहिजे आणि या घटनेला जबाबदार म्हणून धनंजय मुंडे यांना सह आरोपी त्याच्यामध्ये केले पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बेताल वक्तव्य करणारा राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर असो यांचे वक्तव्य शोभणारे नाही। म्हणजे इतिहास यांना माहिती नाही, इतिहासाचा ई सुद्धा अशा लोकांना माहिती नाही आणि असे मूर्खपणाचे वक्तव्य करून समाजभान बिघडवणारे लोक महाराष्ट्र राज्यामध्ये आता जन्मास यायला लागले। म्हणजे याला जबाबदार कोण असेल तर गृह खात्याचे प्रमुख गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस। जर थोडीफार नैतिकता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल तर त्यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। सुसंस्कृतपणा जर त्यांच्यामध्ये असेल म्हणजे महाराष्ट्र जर खरंच चालवायचा असेल असा सुसंस्कृतपणा जर गृहमंत्र्याच्या रक्तामध्ये जर असेल तर त्यांनी पद सोडायला हरकत नाही आणि त्यांच्यासारख्या माणसाला या पदावर बसायची अजिबात लायकी नाही असं आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आणि या घटनावर महाराष्ट्र राज्यात सतत घडत असलेल्या महिला अत्याचार असो, मुक्तानगरची घटना असो, अशा कित्येक घटना, बेताल वक्तव्य करणारे मंत्री असो, इकडे काही वक्तव्य करतात आणि तिकडे लागलीच ती घटना घडते। म्हणजे हा काय सहसंबंध येतो का असं गृह खात्याने जरा लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी आमच्या वरणगाव परिसर व वरणगावातील मराठा समाज बांधवाच्या वतीने करतो।